घातली। विधान परिषदेच्या निवडणुकीवरनं राज्यातल्या अनेक मतदारसंघात ड्रामे आणि ट्विस्ट पाहायला मिळाले। त्यामध्ये अमरावती सुद्धा अपवाद नाहीये। अमरावतीच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा असेच राजकीय रंग भरले गेलेत, कारण काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख हे अचानक गायब झाल्याची चर्चा रंगली आणि मोठी खळबळ उडाली। मात्र देशमुखांची तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे ते रुग्णालयात दाखल असल्याचं समोर आलं। आपण नॉट रिचेबल नाही आहोत असं हर्षजित देशमुखांनी स्पष्ट केलं, पण आयसीयू मध्ये इंटरव्ह्यू देणं म्हणजे मॅनेज झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूरांनी केलाय। हर्षजित देशमुखांनी 15 ते 20 कोटी रुपये घेतले असा खळबळजनक आरोपही त्यांचा आहे। भाजपच्या प्रवीण पोटे यांचं हर्षजित देशमुख यांच्यासमोर आव्हान आहे, त्यामुळे यशोमती ठाकूर हर्षजित यांच्यावरती करत असलेल्या आरोपांमध्ये नेमकं तथ्य किती आहे, काय आहे, हे हर्षजित देशमुखांच्या पुढच्या भूमिकेनंतरच स्पष्ट होऊ शकेल। खाजगी रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे, आयसीयू मध्ये आहे आणि आयसीयू मधनं ते इंटरव्ह्यू देऊन राहिलेले आहेत। म्हणजे आता ही चीड येण्यासारखी गोष्ट नाही आहेत का? विड्रॉलच्या दिवशी आमची त्यांची पहिल्यांदा भेट झाली, त्यांना निवडणूक लढायची होती, ते आले आमच्यापाशी, त्यांनी घेतला बी फॉर्म लावला आणि त्या ठिकाणी आता तेच ॲडमिट झालेत। म्हणजे घोडबाजारे काय आहे हा कारभार, कोट्यवधी रुपयाचा याच्यामध्ये व्यवहार झालेला आहे असंही आम्हाला कळतंय। यशोमती ठाकूर काँग्रेसच्याच उमेदवारावर असे आरोप करतात आहे। त्यांचं दुःख मोठं आहे की त्या उमेदवाराला पैसे मिळाले असं म्हणतात 15 कोटी, तर त्यांनी ईडीला तक्रार करावी आणि सांगावं की याच्यावर ईडीची रेड करा किंवा इन्कम टॅक्सची रेड करा, म्हणजे 15 कोटी मिळाले की नाही मिळाले हे माहीत होईल। त्याला भरती कोणी केलं हॉस्पिटलमध्ये, त्याच्यासोबत कोण कोण होते, की सगळे काँग्रेसवाले मिळून ते तंत्र चालवलं का,